वाल्मिकी रामायणात सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेल्या प्रभू श्री रामचंद्रांना गौरवर्णाच्या अर्जुन वृक्षाला बघून सीता मातेची आठवण येते असा उल्लेख आहे. उत्तर आणि मध्य भारतातल्या जंगलातले अतिविशाल पांढऱ्या सालीचे अर्जुन वृक्ष बघून कुंती मातेने तिच्या पुत्रोत्तमाचे नाव अर्जुन ठेवले असावे. पुढे हे दोन्ही अर्जुन इतके एकरूप झाले की अर्जुन वृक्षाला पार्थ आणि धनंजय ही नावं पडली. अर्जुन वृक्षाचे बॉटनिकल नाव टर्मिनालिया अर्जुना असं आहे. हिरडा बेहडा, किंजल, खोटा बदाम, ऐन हे सगळे सख्खे भाऊ. टर्मिनालिया या शब्दाचा अर्थ फांद्यांच्या टोकाला फुलं किंवा मोहर येणारा वृक्ष. अर्जुनाला कहू, सादडो, मत्री, मरुदई, वेलुमरुतह अशी नावं आहेत. इंग्रजीत त्याला अर्जुना टर्मिनालिया किंवा व्हाईट मरुडा हे नाव आहे. अर्जुनाची झाडं नदी किनारी किंवा पाण्याच्या साठ्याजवळ वाढलेली दिसतील, म्हणूनच त्याला नदी सर्जो हे संस्कृत नाव आहे. मेळघाटात प्रत्येक नदीकिनारी तुम्हाला 25 मीटर किंवा त्याहून उंच वाढलेले मोठमोठे अर्जुन वृक्ष दिसतील. यातल्या काही वृक्षांच्या बुंद्याचा व्यास 1.5 मीटर इतका मोठा असू शकतो. अर्जुनाच्या खोडाला 7 ते 8 मीटरपर्यंत फांद्या नसतात, त्यामुळे गुलाबी झाक असलेलं पांढरं गुळगुळीत खोड एकदम नजरेत भरतं. अर्जुनाची हिवाळ्यात पानगळ होते आणि वसंतात त्याला नवीन पालवी फुटून मोहर येतो. पांढऱ्या पिवळ्या तुऱ्यांनी झाड बहरून जातं. त्याचा सुगंध सगळ्या जंगलभर पसरलेला असतो. पावसाळ्यात झाड फळांनी भरलेलं असतं. अर्जुन आणि ऐन या झाडांची फळं दुरून अगदी स्टारफ्रूट म्हणजेच कमरकाच्या आकाराची दिसतात, पण या फळांचा स्टारफ्रूटशी दूरचाही संबंध येत नाही. अर्जुनाची फळं वाळली की कडक लाकडी लालसर रंगाची होतात. प्रत्येक फळात एक बी असतं. ते पाण्याबरोबर वाहत जाऊन इझिली रुजतं. अर्जुनाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हृदयरोगापासून कर्करोग, त्वचारोग, यकृताचे विकार या सगळ्यांवर त्याच्या सालीचा उपयोग केला जातो. हृदयाच्या आरोग्यासाठी अर्जुन साल खूप उपयोगी आहे. अर्जुनाची पानं रेशीम किड्यांसाठी वापरली जातात. कुठल्याही जमिनीत अर्जुन अगदी उत्तम वाढू शकतो. जंगलात या उंच अर्जुनाच्या झाडांवर मधमाशांची अनेक पोळी लागलेली असतात. कारण एकतर या झाडाची उंची आणि दुसरं म्हणजे ते नदीकाठी असतं, त्यामुळे पाण्याची उपलब्धता. ते मध खायला अस्वल रेग्युलरली या झाडांवर चढल्याने झाडांच्या खोडावर त्याच्या नखांचे व्रण उमटलेले असतात. अशा झाडांना अस्वलीचं झाड असं म्हणतात. असे मधाचे पोळे असल्याने हनी बझडसुद्धा तुम्हाला या झाडावर बघायला मिळू शकतो. अर्जुन नदी किंवा ओढ्यांची धूप थांबवतो. याशिवाय तो पाण्यातले क्षारसुद्धा कमी करतो. शिवाय अर्जुनाचं झाड पक्षी निवारा म्हणून वापरतात. अशा या बहुगुणी विशालकाय अर्जुनाखाली उभं राहिलं की असं वाटतं माणूस पृथ्वीवरचा किती छोटासा भाग आहे.